लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 6 ऑक्टोबरच्या भागामध्ये आजच्या भागामध्ये मित्रांनो भास्कर सगळं काही सिद्ध करून देतो की यामध्ये सगळ्यात जीवाची चूक आहे आणि ते ऐकल्यानंतर नंदिनी एवढी भडकते जीवावरती की अखेर ती त्याच्याबरोबर भांडून भांडून आनंद निवास तोडण्यापासून थांबवायचा प्रयत्न करते आणि अखेर आनंद निवास तर तोडलं जातं आणि त्यानंतर चक्क नंदिनी जीवाला सोडून निघून जाते. पण दुसरीकडे मात्र काव्या आणि पार्थ मधलं एवढं प्रेम खुलताना त्यांनी दाखवलेलं आहे की त्यांनी दोघांनी मिळून भजी आणि चहा वगैरे केलेले असतात क्लायंटसाठी आणि तेव्हा त्या दोघांच्या मध्ये खूप रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे. तर त्यानंतर नेमकं आता मानेनी तिथे एंट्री घेते आणि मानेनी आल्यानंतर ती चक्क काव्यावरती एवढी भडकते की तिने पार्थच्या आयुष्यातून कायमचं निघून जायला सांगितलेलं आहे आणि आता काव्या सुद्धा इकडून पार्थच्या आयुष्यातून निघून चाललेली आहे. तर मित्रांनो बघूयात आजच्या भागाला सुरुवातीपासून नेमकं काय घडलं ते. नंदिनी शिरीष काकांना फोन लावायचा प्रयत्न करत असते आणि सांगते की नाही नेमकं काकांना फोनच उचलत नाहीयेत. तर तेव्हा तो माणूस म्हणतो तो माझा प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही सामान बांधायला घ्या आणि आम्ही ही जागा पाडायला बुलडोजर घेऊन आलेलो आहे असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनीला आणि जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी म्हणते काय आणि तिला तर खूप जास्त त्रास होतो. तर जीवा आता त्याच्यावरती जोराने ओरडतो 1 मिनिट तुम्ही या जागेला हातही लावू शकत नाहीये. तर तेव्हा तो माणूस जीवाला म्हणतो ओ मिस्टर खूप सभ्य भाषेत सांगतो मी, या जागेचे माझ्याकडे लिगली पेपर्स आहेत त्यामुळे ना या जागेचं मी वाटेल ते करू शकतो. माझे पार्टनर येतच असतील आणि मला काहीही करून ही जागा डिमॉलिश करायची आहे तेही आजच्या आज. आणि तो ओरडतो चला व्हा बाहेर आणि त्याच्या साथीदारांना सांगतो जरा यांना बाहेर काढा आणि त्याचे साथीदार बाहेर काढतच असतात. इतक्यात जीवा ओरडतो एक मिनिट कोणालाही हात लावायचा नाही असं म्हणून तो त्यांना थांबवतो आणि त्यानंतर त्या माणसाला म्हणतो हे बघा सर तुम्ही ही वास्तू डिमॉलिश नाही करू शकत कारण ही फक्त वास्तू नाहीये, या जागेसोबत आमच्या सगळ्यांचे इमोशन जोडले गेलेले आहेत. तर तेव्हा तो माणूस त्याच्यावरती ओरडतो म्हणतो अरे ते चल मला काही कळत नाही आहे, चला बाहेर काढा यांना सगळ्यांना. तर तेव्हा जीवा परत त्या सगळ्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना म्हणतो असं काय करताय, प्लीज मला एकदा तुमच्या पार्टनर सोबत बोलू देत आणि कुठं ते असं जीवा म्हणत असतो. इतक्यातच आता दरवाजामध्ये भास्कर येऊन उभा राहतो आणि तिथूनच तो म्हणतो इथं आहे मी असं त्यानं म्हटल्यानंतर आता सर्वजण त्याच्याकडे बघू लागतात आणि भास्करला बघितल्यानंतर तर जीवाचे डोळेच मोठे होतात आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि आता भास्कर जीवाच्या जवळ येऊन उभा राहतो आणि जीवाला मात्र काही कळतच नसतं आणि तो एकदा नंदिनीकडे बघत असतो आणि एकदा भास्करकडे बघत असतो. तर आता इकडे घरामध्ये पार्थ खाली या सगळ्या कलिगच्या समोर येतो आणि त्यांना म्हणतो ऍक्च्युली ना त्या IAS ची तयारी करत आहेत त्यामुळे त्या आता येऊ शकत नाहीयेत आणि आता त्यांना सांगू लागतो मी काय म्हणतो इथे एक ना कबाब कॉर्नर आहे, कमाल कबाब मिळतात तिथे आणि त्याच्या शेजारी छान समोसे सुद्धा मिळतात. तर तेव्हा मिस्टर गायकवाड म्हणतात नाही समोसे नको, समोसे म्हटलं ना की मग मैदा आला. तर तेव्हा त्याचे मित्र सुद्धा म्हणतात आणि ते कबाब सुद्धा नको कारण सध्या नॉनव्हेज सोडलेला आहे. तर पार्थ म्हणतो मग ठीक आहे, मग तिथेच शेजारी फार छान ना भेळ मिळते, मग भेळ मागवू का. तर मिस्टर गायकवाड म्हणतात नाही भेळ चालली असती पण मग भजीचा विषय निघालाय तर मग भजी का नाही मागवत. तर पार्थ म्हणतो मग चालेल बाहेरून मागवू का भजी. तर मग मिस्टर गायकवाड म्हणतात अहो बाहेरून येऊपर्यंत त्या थंड होतील आणि घरात केल्या तर मस्तपैकी गरमागरम वापरलेल्या भजी सोबत ना चहा सुद्धा द्या. तर आता पार्थ मनातल्या मनात म्हणतो अहो पण ते बनवणार कोण. तर इतक्यातच मिस्टर गायकवाड समोर बघतात आणि समोरून काव्या येत असते आणि ते एकदमच काव्या असं म्हणून डोळेच मोठे करतात. तर तेव्हा पार्थ सुद्धा मागे बघतो आणि त्याला तर एवढा मोठा सुखद धक्का बसतो तो आपले डोळे मोठे करून हरवूनच जातो आणि एक सारखा तो काव्याकडे बघत उठून उभा राहतो. तर काव्या इतकी छान अशी साडी वगैरे नेसून एकदम सुंदर मेकअप वगैरे करून त्याच्या समोर आलेली असते आणि तिला बघितल्यानंतर पार्थ तर एकदम वेडाच होऊन जातो आणि तेव्हा त्याचे कलिग सुद्धा सगळे उठून उभा राहतात. तर आता काव्या एक सारखी पार्थकडे बघत बघत एकदम त्याच्या जवळ येते आणि पार्थला तर त्या गोष्टीचं सगळं आश्चर्यच वाटत असतं आणि काव्याने पार्थने
ते दिलेलं घड्याळ सुद्धा घातलेलं असतं. आणि मित्रांनो, त्यांनी इथे छान असं रोमॅन्टिक बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लावलेलं आहे. स्वप्न आले चालू न बघता बघता. आणि काव्या आता एकदम रोमॅन्टिक नजरेने पार्थकडे बघत असते आणि ती त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते. आणि पार्थ तर तिच्याकडे बघून हरवूनच गेलेला असतो. तर काव्या आता गायकवाड सरांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते, पाया पडते सर, चांगला आशीर्वाद द्या. तर तेव्हा आता गायकवाड सर चक्क काव्याला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. ही तुमची लाखात एक जोडी कायम एकमेकांना घट्ट चिटकून राहावी असा ते आशीर्वाद देतात. तर तेव्हा काव्या जरासं आश्चर्यचकित होते आणि धक्क्यानेच त्यांच्याकडे बघत असते आणि त्यानंतर ती पार्थकडे सुद्धा बघते. तर तेव्हा त्यांचे दुसरे मित्र काव्याला म्हणतात, पण तुम्ही आता इथे? कारण पार्थ तर म्हणाले की तुम्ही अभ्यास करत होता म्हणून. तर काव्या आता त्यांना म्हणते, काय आहे ना, माझ्या अभ्यासाचं टेन्शन माझ्यापेक्षा जास्त यांनाच आहे. तर ते म्हणतात, अहो मग चांगलंच आहे की, आणि नशीब लागतं असा नवरा मिळायला. तर तेव्हा आता पार्थ आणि काव्या परत एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि काव्या आता थोडीशी लाजते. तर आता मिस्टर गायकवाड म्हणतात, ते कांदा भजी असं म्हणत असताना काव्या एकदमच त्यांना म्हणते, मिळणार नाही. आणि असं तिने म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि सगळेजण एकदम शांत होतात. तर काव्या थोडीशी हसते आणि म्हणते, फक्त कांदा भजी मिळणार नाही. कारण अहो, कांदा भजीचं नाव काढलं की बटाटा भजी आठवते. आणि या दोघी सुद्धा आल्यानंतर गरम गरम आलं घातलेलं चहा सुद्धा आठवतो. हे सगळं काही घेऊन येते मी, तोवर तुम्ही बसा असं म्हणून ती त्यांना सांगते. तर तेव्हा मात्र ते सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि खाली बसतात. तर काव्य आता स्वयंपाकघरामध्ये जाते आणि पार्थ अजून सुद्धा तिच्याकडेच बघत असतो. तर आता काव्य स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर तिथून पार्थकडे बघू लागते आणि पार्थ आता तिथून तिच्याकडे बघत हसत असतो आणि काव्य सुद्धा त्याच्याकडे बघत असते. तर पार्थ मात्र खूप खुश झालेला असतो. तर आता इकडे आनंद निवासमध्ये जीवाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो भास्करला विचारतो, भास्कर काका हे तुमचे पार्टनर आहेत? तर तेव्हा भास्कर जीवाला सांगतो, अरे जीवा, हे आपले इन्व्हेस्टर आहेत. अरे तुमची ओळख झालेली नाहीये ना. आणि हे राजन जाधव आहेत. आणि राजनला म्हणतात, आणि राजन हे आपले जन्मेजय आहेत. तर तेव्हा राजन म्हणतो, ओके, तुम्ही जन्मेजय आहात का? आणि असं त्यांचं बोलणं चालू असतं. तर जीवाला मात्र काही कळतच नसतं आणि त्याला खूप मोठा धक्का बसत असतो आणि तो मधून मधून नंदिनीकडे बघत असतो. तर राजन पुढे म्हणतो, सॉरी हा, आपली भेट झाली नव्हती म्हणून मी तुम्हाला ओळखलं नव्हतं. तर तेव्हा आता भास्कर नंदिनीला विचारतो, नंदिनी बेटा कशी आहेस तू? तर तेव्हा आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती जीवाला त्याचा हात पकडते आणि थोडंसं बाजूला घेऊन त्याला विचारते, जीवा हा सगळा काय प्रकार चालू आहे? तर जीवा तर घाबरलेला असतो आणि नंदिनीला म्हणतो, एक मिनिट मी बोलतो त्यांच्यासोबत. तर जीवा आता भास्करला विचारतो, अहो भास्कर काका, हे म्हणतायत की यांनी ही जमीन विकत घेतलेली आहे आणि आजच्या आज ही जागा रिकामी करायला सांगतायत आणि यांना प्लीज सांगा ना हे सगळं थांबवायला प्लीज. तर भास्कर त्याला म्हणतो, अरे जीवा, हे काय बोलतोयस तू? त्यांना जर थांबवलं तर तुझं काम थांबणार नाही का? तर नंदिनी म्हणजे काय असं विचारते. तर भास्कर सांगतो, म्हणजे आम्ही ना इथे जीवाच्या कामासाठीच आलेलो आहे. तर जीवा विचारतो, माझं काम? तर भास्कर त्याला सांगतो, हो, तुझ्या लो कॉस्ट हाऊसिंगचं काम. अरे ही जी काय वास्तू आहे ती पाडल्याशिवाय ते पूर्ण होणार आहे का? अरे हीच ती जागा आहे आणि ज्याबद्दल मी तुझ्यासोबत बोललेलो आहे असं त्यानं सांगितल्यानंतर आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नंदिनी तर मोठ्या धक्क्यातच जाते आणि ती रागारागात आता जीवाकडे बघत असतो आणि ती आता रागारागातच त्याच्याकडे बघत असते. तर जीवा भास्करला म्हणतो, काका, पण आपण या जागेबद्दल कुठं बोललो होतो? आपण ज्या जागेवरती लो कॉस्ट हाऊसिंगचं प्रोजेक्ट उभा करणार होतो ती जागा तर रोझी गार्डनच्या इथे आहे ना. तर नंदिनी आता जीवाला म्हणते, जीवा, आनंद निवास रोझी गार्डनच्या इथेच येतं असं ती एकदम रागारागात त्याला म्हणते. तर जीवाला ते काही माहितीच नसतं आणि तो काय असं धक्क्याने तिला विचारतो. तर जीवा म्हणतो, नाही नाही नाही, काहीतरी गुफक झालेलं आहे, एक सेकंड थांब तू. आणि त्यानंतर भास्करला विचारतो, सर असं काय करताय? तुम्ही मला मॅप दाखवलेला होता तर तेव्हा तुम्ही मला असं काहीच सांगितलं नाही.
की या जागेवरती आनंद निवास उभा आहे. तर भास्कर म्हणतो, अरे करेक्ट, तेच तर सांगतोय मी तुला. असं म्हणून तो आता त्याने मॅप सुद्धा आपल्या बरोबर आणलेला असतो आणि आता तो जीवाला दाखवतो, अरे हाच मॅप दाखवला होता ना मी तुला. आणि नंदिनीला सुद्धा दाखवतो, नंदिनी बघ बरोबर आहे का नाही. आणि ते सगळं काही प्रूफ दाखवून आता बरोबर ते जीवाला गोत्यात आणायचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांनी बरोबर जीवाला ट्रॅप केलेलं असतं. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, जीवा. तर जीवा आता म्हणू लागतो, नाही नाही, ती ही जागा आहे, मला हे नव्हतं माहिती. अगं नाही नाही, खरंच माहिती नव्हतं. तर तेव्हा भास्कर त्याला सांगतो, अरे जीवा तू असं का करतोयस. हे बघ, तू मॅप बघितलेला होतास, जागा जुहूच्या जवळ आहे, हे सगळे काही डिटेल्स मी तुला दिलेले होते. तर तेव्हा आता जीवाला तो क्षण आठवतो ज्यावेळेस भास्करने तो मॅप जीवाला दाखवलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असं, हे बघ माझ्याकडे एक प्रॉपर्टी आहे जुहू चौपाटी जवळ. तर नंदिनी आता जीवाला विचारते, जीवा हे सगळं नक्की काय चाललेलं आहे, हे बोलतायत ते सगळं काही खरं आहे का, असं ती आता थोडंसं रडत रडतच विचारत असते. तर जीवा खूप गडबडून गेलेला असतो आणि म्हणतो, तेव्हा मला हे नव्हतं माहिती की ही तीच जागा आहे म्हणून, मला अजिबात आयडिया नव्हती, अजिबात. तर नंदिनी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, तुम्ही जागा बघायला गेला असालच ना. तर जीवा म्हणतो, नाही नाही अगं, मी बघायला आलो असतो तर असं कसं झालं असतं, माझ्याकडे वेळ नव्हता, डेडलाईन होती. तर आता भास्कर म्हणतो, अरे जीवा, म्हणजे तू अप्रुव्हलचे पेपर्स नीट वाचलेच नव्हतेस. असं त्यानं म्हटल्यानंतर जीवा अजून गोत्यात येतो आणि नंदिनी विचारते, अप्रुव्हल्सचे पेपर्स. आणि त्यानंतर आता भास्कर फाईल हातामध्ये घेतो आणि नंदिनीला दाखवू लागतो, हे बघ अप्रुव्हल्सचे पेपर्स, हे बघ जीवाने इथं त्याचं स्वतःहून अप्रुव्हल दिलेलं आहे की या जागेवरती त्याला त्याचं प्रोजेक्ट उभा करायचा आहे म्हणून. आणि आता नंदिनी ती फाईल आपल्या हातामध्ये घेते आणि त्या फाईल मधले पेपर्स वाचू लागते आणि ते पेपर्स वाचल्यानंतर आणि जीवाची सही बघितल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो. आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने विचारलेलं असतं की तुम्ही कोणती जागा दाखवत आहे. तर जीवाने तिला सांगितलेलं असतं, भास्कर काका मला एक जागा दाखवत आहेत, पण मी तर त्यांना एक वेगळीच जागा दाखवणार आहे. आणि आता तो सगळा विचार करून नंदिनीच्या हातामधली फाईल खाली पडते आणि तिला जोराची चक्कर येते आणि ती खाली कोसळणारच असते. तर तेव्हा आता जीवा तिला सावरतो. तर नंदिनी आता एकदम जोराची रागाला येते आणि जीवाला जोराने ढकलून देते आणि म्हणते, दूर व्हा माझ्यापासून, आणि तुमच्या स्वप्न पूर्ण करताना माझं आनंद लुबाडताना लाज नाही वाटली का तुम्हाला. असं तिने बोलल्यानंतर जीवाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि आता भास्करचा प्लॅन तर इथे सक्सेस होतो. तर दुसरीकडे आता इथे घरामध्ये काव्या छान असे भजी तयार करत असते आणि तेव्हा पार्थ तिथे आता येतो आणि काव्या तर खूप मग्न होऊन भजी तयार करत असते. आणि तेव्हा चहा उतू जाणार असतो इतक्यात पार्थ जोराने धावत येतो आणि ओरडतो, अहो, असं म्हणून तो गॅस बंद करतो. तर काव्या त्याला म्हणते, अहो देशमुख, असं इतक्या जोराने कोण ओरडतं का, घाबरले ना मी देशमुख. तर पार्थ आता तिच्याकडे बघत बघत म्हणजे हसत हसत बोलतो, सॉरी, ते जरा चहा उतू चालला होता ना म्हणून. आणि तिला म्हणतो, काव्या तुम्ही माझ्यासाठी अभ्यास सोडून आलात. आणि एकदमच विचारतो, का आलात. तर काव्या सुद्धा त्याच्याकडे एकसारखी बघतच असते आणि एकदमच म्हणते, बास, मला जरा वाटलं की चांगुलपणा दाखवावा आणि तसंही तुमचे क्लायंट सिनियर आहेत ना आणि त्यांना खाऊ पिऊ घालून पुण्य कमवावं, असा विचार माझ्या डोक्यात आला. आणि बाय द वे तुम्ही इथे किचन मध्ये काय करताय. आणि तेव्हा पार्थ मात्र गडबडून जातो आणि एकदमच आता विषय बदलून म्हणू लागतो, ते हा आल्याचा चहा आहे ना आणि ते मस्त भजीचा खमंग सुवास, सो त्याच्यामुळे ओढला गेलो मी किचन मध्ये आणि मी तुम्हाला काही मदत करू का. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही, नको नको. तर पार्थ म्हणतो, अहो करतो ना मदत. तर काव्या म्हणते, अहो नको, तुम्ही माझं काम वाढवून ठेवाल. तर पार्थ म्हणतो, अहो नाही काम वाढवून ठेवणार, तुम्ही मला एवढी मदत केली, मग मला पण थोडी मदत करू द्या ना प्लीज. आणि त्यानंतर तो सगळे कप्स वगैरे घेतो. तर काव्या म्हणते, ऐकणार नाही ना तुम्ही. तर पार्थ लगेच ते चहाचं भांड आपल्या हातानेच धरून त्याच्यामध्ये चहा ओतणारच असतो. तर काव्या एकदम जोराने त्याला ओरडते, अहो काय हे करताय, पक्कड. तर पार्थ म्हणतो, अहो ते काय तुम्ही बोलताय, बाहेर आहेत ना ते. त्याला वाटतं की काव्याने त्याला म्हटलेलं असतं की मला पकड. तर काव्या म्हणते, पक्कड पक्कड चिमटा चिमटा. तर पार्थच्या आता लक्षात आल्यानंतर तो बाजूला होतो आणि म्हणतो, अहो ते नाहीये इथे, राहू द्या राहू द्या, मी कापड घेतो.
असं म्हणून तो आता कप्समध्ये चहा गाळू लागतो. तर काव्या हळूच गालातल्या गालात त्याच्याकडे बघून हसत असते. तर पार्थ म्हणतो चला चहा तर रेडी झाला आणि इतक्यातच पार्थला आता भाजतं आणि तो एकदम झटक्याने हात मागं घेतो. तर काव्या आता लगेचच त्याचा हात पकडते आणि म्हणजे अहो देशमुख हे काय करताय. आणि तिची काळजी बघून पार्थला तर जाम भारी वाटत असतं. तर काव्या तर त्याला म्हणते तुम्ही पण ना बोका म्हणजे एक नंबरचा बोका आहात. असं करतं का कोणी. गरम आहेत ना त्या भज्या. असं सांगून ती परत आपली भजी तयार करू लागते. आणि तेव्हा पार्थ तर सारखं सारखं तिच्याकडेच बघत असतो आणि तेव्हा तिचे केसाचे बट सारखे तिच्या डोळ्यावरती येत असतात आणि काव्या त्या केसांना बाजूला करायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा आता पार्थ आपला हात पुढे करतो आणि एकदम रोमॅन्टिक पद्धतीने आपल्या हाताने हळुवारपणे तिचे केस मागे घेतो. तर तेव्हा काव्या सुद्धा त्याला काही बोलत नाही आणि त्याच्या नजरेमध्ये एकसारखी बघत असते. तर आता त्यानंतर पार्थ आपल्या दुसऱ्या हाताने तिची दुसरी बट केसांच्या मागे घेतो आणि तेव्हा आता इथे परत त्यांनी लग्नानंतर होईलच प्रेम असं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लावलेलं आहे आणि एकदम छान असं रोमॅन्टिक सीन इथे क्रिएट केलेला आहे. आणि पार्थ आता एकदम हळू आवाजात तिला म्हणतो आत्ता कळालं मला की मी किचनकडे का ओढलो गेलो ते. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या सुद्धा त्याच्यामध्ये हरवून गेलेली असते आणि एकदमच तिची नजर आता भजीकडे जाते आणि ती गॅस वगैरे एकदम बंद करते. तर पार्थ आता तिला म्हणतो काव्या आज तुम्ही माझ्यासाठी जे हे काही केलंय ना ते कायम माझ्या लक्षात राहील. तर काव्या मनात म्हणते मानिनी काकू घरात नसताना मला तुमच्यासाठी काहीतरी करता येतंय याचं मला समाधान वाटते. तर पार्थ आता एकदम बरोबर तिच्या मनातलं ओळखतो. मला कळतंय तुम्हाला समाधान वाटते. आणि काव्या परत नेहमीसारखं धक्क्याने त्याच्याकडे बघते. तिला काही कळतच नसतं की याला कसं काय मनातलं कळतं ते. तर पार्थ पुढे म्हणतो पण फक्त समाधान वाटून काही उपयोग नाहीये. तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तर काव्या विचारते काय मागू. तर पार्थ सांगतो काहीही मागा तुम्ही म्हणाल ते देईन मी. तर काव्या म्हणते अच्छा असं म्हणून ती मला असं सांगणारच असते. इतक्यात बाहेरून मिस्टर गायकवाड पार्थला म्हणतात मिस्टर देशमुख तुम्ही भजी आणताय ना. आणि तेव्हा तर काव्या आणि पार्थ एकमेकांच्याकडे बघून हसू लागतात आणि लाजू सुद्धा लागतात. तर पार्थ परत तिला म्हणतो मागा ना. तर काव्या त्याला म्हणते मला जे हवंय ना ते मी नंतर मागेन देशमुख पण आता तुमच्या क्लायंटला भजी हवी आहे ते देऊयात का. आणि म्हणते एक काम करता का तुम्ही चहा घेऊन जा बाहेर मी हात धुवून भजी घेऊन आलेच. तर पार्थ एकसारखा तिच्याकडेच बघत असतो आणि हो हो असं म्हणून तिथून चहा घेऊन तिच्याकडे बघत बघतच आता तो बाहेर जातो आणि काव्याला सुद्धा ते सगळं खूप भारी वाटत असतं. तर इकडे आता आनंद निवास मध्ये खूप मोठा गोंधळ चालू असतो. जीवा म्हणत असतो नंदिनी तू एक मिनिट माझं ऐकून तरी घे. तर नंदिनी ओरडते काय ऐकून घेऊ मी तुमचं काय ऐकू सांगा. तिथे मी तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहायसाठी मदत करते आणि तुम्ही काय केलं तुम्ही तर माझ्या पायाखालची जमीनच काढून घेतलीत. माझ्या पाठीमागे माझी फसवणूक केली तुम्ही. तर जीवा नाही नाही असंच म्हणत असतो. तर नंदिनी पुढे म्हणते म्हणूनच आज तुम्ही चिठ्ठीत लिहिलत ना. बरोबर आहे म्हणूनच तुम्ही लिहिलं चिठ्ठीमध्ये की मला मूर्ख बनवणं सगळ्यात सोपं आहे. तर जीवा तिला म्हणतो अगं नाही 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 अगं तू खूप चुकीचा अर्थ काढतीयस. तर नंदिनी खूप बावचळून गेलेली असते म्हणते नाही नाही बरोबरच आहे मी मूर्खच आहे. माझ्या लक्षात कसं काय आलं नाही तरीच तुम्ही मला म्हणालात की नंदिनी मी उद्या तुला लो कॉस्ट हाऊसिंगची जागा दाखवीन म्हणून. आणि तिचा फार मोठासा गैरसमज झालेला असतो आणि जीवा तिला थांबवायचा प्रयत्न करत असतो. तर नंदिनी पुढे म्हणते माझं घरटं पाडून तुम्ही उंच भरारी घ्यायला निघालेला आहात जीवा. माझ्या वास्तूला वास्तू समजून ओरबडून घ्यायला निघालात. तर तेव्हा आता जीवा तिला म्हणतो अगं नंदिनी नंदिनी प्लीज शांत हो प्लीज शांत हो मी रिक्वेस्ट करतो तुला प्लीज शांत हो. अगं उगीच चुकीचे तुकडे जोडून मनामध्ये भलतं चित्र तयार करू नकोस. अगं आधी माझं ऐक आणि त्याआधी कोणताही वेडावाकडा विचार करू नकोस. माझं ऐकून तरी घे प्लीज. अगं मला असंच काहीतरी करायचं असतं तर मी आनंद निवाससाठी आज इतकं सगळं काही का केलं असतं. अगं इतकी सगळी तयारी का केली असती. तर नंदिनी आता त्याच्यावरती जोराने ओरडते म्हणते मग स्वतः येऊन जागा का नाही बघितली. डोळे बंद ठेवून व्यवहार का केला तुम्ही.
त्या दिवशी म्हणालात ना की मी इतका बेजबाबदार वाटलो का की न बघता सही करीन. जेव्हा तुमच्या प्रोजेक्टसाठी ज्या कागदाच्या तुकड्यावरती ना तुम्ही सही करताय तो माझ्या काळजाचा तुकडा आनंद निवास आहे हे का नाही बघितलं तुम्ही, असं म्हणून ती जोर जोराने रडत असते. तर तेव्हा आता दोघी जणी येतात आणि नंदिनीला सावरू लागतात आणि तिला शांत करायचा प्रयत्न करू लागतात. आणि एक ताई म्हणते, अगं ताई शांत हो, जीवादादाकडून चुकून झालं असेल ना. तर नंदिनी ओरडते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही आणि अजूनही तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. तुम्हाला कळतंय का आपली जागा पाडायला बाहेर बुलडोझर आलेला आहे. तर जीवा अजून सुद्धा तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. नंदिनी प्लीज शांत हो, मी काहीतरी करतो, तू प्लीज शांत हो. आणि त्यानंतर तो भास्करला म्हणतो, भास्कर काका मला या जागेवर माझं स्वप्न उभा करायचं नाहीये आणि हे फायनल आहे. तर भास्कर त्याला म्हणतो, अरे जेव्हा तुला ही मस्करी वाटतेय का, अरे तुझ्या स्वप्नासाठी ही जागा विकत घेतलेली आहे आपल्या इन्व्हेस्टर्सने आणि तू खुशाल म्हणतोयस आता की याची गरज नाहीये. आणि जेव्हा तू एक काम कर, तू जाधव सरांच्या सोबत बोल. तर असं भास्करने म्हटल्यानंतर जाधव सर लगेचच म्हणतात, मला काही सुद्धा बोलायचं नाहीये, मी इन्व्हेस्टर आहे आणि मी आता ही जागा विकत घेतलेली आहे आणि हे सगळं काही मी लिगली करतोय, त्यामुळे तुम्ही मला अडवू शकत नाहीये. आणि त्यानंतर ते एकदम जोराने ओरडतात, चला रे प्रॉपर्टी तोडायला घ्या. आणि तेव्हा तर नंदिनी खूप म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोलच होते आणि ती धावत सुटते त्यांच्या मागे, नाही सर नाही, प्लीज थांबा जरा प्लीज. तर तेव्हा जीवा सुद्धा तिच्या मागे धावत सुटतो आणि ते जाधव सर असतात ते जोराने चालत बाहेर जातात आणि पाडा रे ती प्रॉपर्टी, पटकन पाडा, असं ओरडत असतात. तर नंदिनी आता चक्क त्या बुलडोझरच्या आडवीत जाते आणि हात धरून उभा राहते. तर तेव्हा जीवा आता जाधव सरांना रिक्वेस्ट करू लागतो, सर प्लीज हे सगळं थांबवा ना, प्लीज थांबवा. तर तेव्हा आता जीवा नंदिनीच्या एकदम पुढे आडवा जातो आणि त्या बुलडोझरला थांब असं जोराने ओरडून थांबवतो. आणि तेव्हा दोघे सुद्धा आता त्या बुलडोझर वाल्यासमोर हात जोडतात आणि त्या बुलडोझर वाल्याला थांबवतात. तर मित्रांनो आजचा भाग तर इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, पार्थ काव्याला सांगत असतो चवीच्या बाबतीत तर तुम्ही आईवरती सुद्धा मात केलेली आहे. आणि असं तो बोलत असताना चक्क आता मानिनी तिथं येते आणि विचारते, कोणी मात केलेली आहे माझ्यावर. आणि मानिनी आल्यानंतर काव्याला तर खूप मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे सुद्धा नंदिनी जीवाने जे मॉडेल तयार केलेलं असतं ते जोराने फेकून देते. तर तेव्हा जीवा त्या मॉडेलकडे जातो आणि रस्त्यावरती तिने ते सगळं फेकून दिलेलं असतं आणि ते उचलून आपल्या हातामध्ये घेतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं काय करतेस तू हे नंदिनी. तर नंदिनी त्याला सांगते, काड्यांचं घर बनवलेलं होतं तुम्ही, हे ते तुटलं तर तुम्हाला इतका त्रास झाला, मग माझ्या तुटलेल्या घराचं काय. तर आता इकडे घरामध्ये मानिनी काव्यावरती ओरडते अखेर, म्हणते तुला शोभतंय का हे. तर काव्या तिला म्हणते, तुम्ही जे वागताय ते एका आईला शोभतं का. तर मानिनी चक्क तिला म्हणते, एकदाची निघून जाते त्याच्या आयुष्यामधून. तर काव्या तिला म्हणते, इथनं जायला हवी आहे ना मी तुम्हाला, ठीक आहे मी निघाले, असं म्हणून ती आता तिथून निघूनच जात असते. तर इकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते, मी आता तुमच्या सोबत फार काळ राहू शकणार नाही, असं म्हणून ती रडत तिथून निघून जाते. आणि इकडे आता काव्या सुद्धा घर सोडून चाललेली असते आणि नंदिनी सुद्धा जीवाला सोडून चाललेली असते. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.